हॅलो एव्हरीवन, प्रॉब्लेम नंबर 19. ओके, आता आपण या प्रॉब्लेममध्ये नवीन शिकूया. काय शिकायचं नवीन आपल्याला? करंट अकाउंट. ओके, जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आलं तर काय करायचं? ओके, तर चला स्टार्ट करायचं. मनीष अँड तुषार वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रपोर्शन 3/5 अँड 2/5. ओके, आता बघा रेशो वेगळ्या टाईपमध्ये दिला आहे. कसं दिलं आहे? 3/5 अँड 2/5. ह्याचाच अर्थ काय? 5 मधले 3 शेअर कोणाचे आहेत? मनीषचे आणि 5 मधले 2 शेअर कोणाचे आहेत? तुषारचे. म्हणजेच इनडायरेक्टली रेशो काय दिला आहे? 3:2. ओके, लक्षात ठेवा, जर बेस सेम असेल दोघांचा तर फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे? वरचा रेशो घ्यायचं आहे. बेस बघा दोघांचा 5-5 आहे, त्यामुळे आपल्याला काय रेशो पकडायचा? वरचा, म्हणजेच काय? 3:2. ओके, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अँड काय बनायचं आपल्याला? बॅलन्स शीट. तर चला ट्रायल बॅलन्स बघूया. ट्रायल बॅलन्समध्ये सर्वात पहिलं काय? ओपनिंग स्टॉक. कुठे येतो ओपनिंग स्टॉक? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. त्यानंतर डेटर्स काय आपली? ॲसेट. त्यानंतर काय? परचेस कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. वेजेस कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. अँड सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर नेक्स्ट काय? ऑफिस एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्स ट्रेडिंगला, ऑफिस एक्सपेन्स कुठे जातात? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डिस्काउंट कुठं आले? डेबिट साईडला. म्हणजे काय असणार आहे? आपला एक्सपेन्स, त्यामुळे डिस्काउंट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी काय आपली? ॲसेट. ओके, त्यानंतर रिटर्न इनवर्ड आहे. म्हणजे कोणतं रिटर्न आहे? परचेस का सेल्स? कोणतं रिटर्न आहे? सेल्स रिटर्न. लक्षात ठेवा, परचेसच्या साईडला जे येतं ते असतं सेल्स रिटर्न आणि सेल्स साईडला जे येतं ते असतं परचेस रिटर्न. जरी नावावरून लक्षात नाही राहिलं तरी क्रॉस करत जा. मग सेल्समधनं काय करायचे? सेल्स रिटर्न लेस करायचे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग काय तुमची? ॲसेट. त्यानंतर कॅश ॲट बँक, पैसे काय आपली? ॲसेट. आता बघा काय आले? करंट अकाउंट. ओके, करंट अकाउंट कोण? 2 पार्टनर आहे, मनीष अँड तुषार. ओके, तर करंट अकाउंट कुठं आले? डेबिट साईडला आले ट्रायल बॅलन्सच्या. आता याचं काय करायचं? प्रॉब्लेम सॉल्व करताना मी सांगतो. करंट अकाउंट डेबिटला पण येऊ शकतं किंवा क्रेडिटला पण येऊ शकतं. ओके, तर दोन्ही साईडला आलं तर कसं करायचं सांगतो. त्यानंतर क्रेडिट साईडला ट्रायल बॅलन्सच्या पहिलं काय ना? रिटर्न आउटवर्ड. म्हणजे कोणतं रिटर्न आहे? परचेस रिटर्न, कारण कोणत्या साईडला आले? सेल्स साईडला आले. त्यानंतर क्रेडिटर्स काय आपली? लॅबिलिटी, आपल्याला पैसे द्यायचे. त्यानंतर सेल्स कुठे येतं? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. RDD. ओके, ट्रायल बॅलन्सच्या RDD कुठं आली? क्रेडिटला आली. म्हणजे ती RDD कुठं जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि लास्टला काय दिलं आहे? कॅपिटल अकाउंट. कोणाकोणाचं कॅपिटल आहे? मनीष आणि तुषार. बघा इथं कॅपिटल अकाउंट पण आहे आणि करंट अकाउंटसुद्धा आहे. ओके, कॅपिटल पण आहे आणि करंटसुद्धा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये येईल तेव्हा कॅपिटलला हात लावायचा नाही. म्हणजे कॅपिटल ॲज इट इज उचलून पुढं टाकणार तुम्ही लॅबिलिटीला. त्याच्यामध्ये काय ॲड करायचं नाही का? काय लेस करायचं नाही. जे आपण ड्रॉइंग, इंटरेस्ट वगैरे जे काय ॲड लेस करतो ते सगळं कशात करायचं? करंट अकाउंट. आपण स्टार्टिंगला शिकलो होतो मेथड्स ऑफ कॅपिटल. त्यामध्ये होतं एक फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर फिक्स कॅपिटलमध्ये आपण काय करायचं? जे काय करायचं ते कुठे करायचं? आपण पार्टनर्सच्या करंट अकाउंटला. कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त काय लिहायचं आपण? कॅपिटल. ओके, जे काय इंटरेस्ट, ड्रॉइंग वगैरे जे काय असेल ते आपण कुठं लिहायचं? पार्टनर्सच्या करंट अकाउंट. सेम तसं करायचं आपल्याला. ही कोणती मेथड आहे? फिक्स कॅपिटल मेथड. आत्तापर्यंत आपण काय करत होतो? इंटरेस्ट, ड्रॉइंग, ओके, प्रॉफिट लॉस जे काय असेल ते सगळं काय करायचो? बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलमध्ये ॲड करायचो किंवा लेस करायचो. पण आता काय करायचं आहे? करंट अकाउंट आले, त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार? इथं सेपरेट करंट अकाउंट ओपन करायचं. ओके, तर करंट अकाउंट कसं ओपन करणार? हे बघा, करंट अकाउंट डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर 2 पार्टनरची नावं, त्यानंतर पर्टिक्युलर 2 पार्टनरची नावं. सेम करंट अकाउंटला काय असतं? डेबिट साईड अँड क्रेडिट साईड. ओके, तर या प्रॉब्लेमचा ॲडजस्टमेंट बघूया. पहिली ॲडजस्टमेंट काय आहे? क्लोजिंग स्टॉक. ओके, क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट कुठं जातो? ॲसेट साईडला. त्यानंतर अनपेड वेजेस अँड आउटस्टँडिंग सॅलरी. अनपेड म्हणजेच काय? आउटस्टँडिंग. तर वेजेस अँड सॅलरी काय आहेत? आउटस्टँडिंग. माझा टिक करू त्याच्यावरती, वेजेस अँड सॅलरीवरती टिक करून टाका. ओके, त्यानंतर काय? राईट ऑफ 200 ॲज अ बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हाइड 5% रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स. ओके, सन्ड्री डेटर्सवरती. तर डेटर्सवरती RDD आणि काय? बॅड डेब्ट्स आहे. मग डेटर्सवरती किती टिक मार्क येणार? 2 टिक मार्क येणार.
ओके. त्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिशिएशन 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरीवरती किती टिक मार्क येईल? 1. डेप्रिशिएशन काय करतो आपण? प्लांट अँड मशिनरीमधून लेस करतो. ओके. छोटा प्रॉब्लेम आहे, करायचं सॉल्व. चला, फक्त इथं नवीन काय? करंट अकाउंट. ओके. तर चला, सर्वात पहिलं बाकी प्रॉब्लेम ॲज इट इज सोडवायचा, फक्त करंट अकाउंट आपल्याला वेगळं ओपन करावं लागतं. चला, ओपनिंग स्टॉक कुठे येणार? ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. मग या ट्रेडिंगच्या डेबिटला सर्वात वरती लिहितो आपण टू ओपनिंग स्टॉक. ओके. काय तुमचं टू ओपनिंग स्टॉक किती आहे? 10,000. त्यानंतर सेकंड काय आहे? डेटर्स. डेटर्स काय आपली? ॲसेट. किती डेटर्स? 14,100. मग या बॅलन्स शीटला. ओके. आले बॅलन्स शीटला काय येणार तुमचे? डेटर्स. किती डेटर्स? 14,100. ओके. डेटर्स सकाळी किती लाईन सोडणार? 3 लाईन सोडणार, कारण किती ॲडजस्टमेंट आहेत? 2. त्यानंतर परचेस. परचेस कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि परचेस सेल्स कॅपिटल नेहमी आपण कुठं लिहितो? इनर कॉलमला. मी या ट्रेडिंगला ओपनिंग स्टॉकच्याच खाली येतं टू परचेस. किती होतं परचेस? 20,000. परचेस नंतर नेक्स्ट काय? वेजेस. वेजेस कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि वेजेसवरती काय टिक मार्क आहे? किती आहेत वेजेस? 4,250. या परचेसच्या खाली एक लाईन सोडून काय येणार तुमचं? टू वेजेस. ते 4,250. त्यानंतर नेक्स्ट सॅलरी. सॅलरी कुठं जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. किती सॅलरी? 1,350. मी या P&Lला प्रॉफिट अँड लॉसला आपण वरती एक लाईन सोडून देतो. त्यानंतर तुमचं येणार टू काय? सॅलरी 1,350. ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे कुठं लिहिणार आपण? इनर कॉलमला. नेक्स्ट काय? ऑफिस एक्सपेन्स. कुठं जातं ते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहेत? 2,100. या प्रॉफिट अँड लॉसला सॅलरीला एक लाईन सोडली. त्यानंतर येणार तुमचे टू ऑफिस एक्सपेन्स. किती? 2,100. त्यानंतर नेक्स्ट डिस्काउंट. डेबिटला आला म्हणजे आपला काय? खर्च. मग या प्रॉफिट अँड लॉसला ऑफिस एक्सपेन्सच्या खाली टू डिस्काउंट. किती होता डिस्काउंट? 650. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी काय आपली? ॲसेट. आणि त्याच्यावरती काय? टिक मार्क. त्यामुळे अमाऊंट कुठं लिहिणार? इनर कॉलमला. ॲसेटला फिक्स ॲसेट आहे त्यामुळे सर्वात वरती प्लांट अँड मशिनरी. किती आहे? 15,000. झालं. प्लांट अँड मशिनरीच्या नंतर लेस रिटर्न इनवर्ड. ओके. काय लेस रिटर्न इनवर्ड? रिटर्न इनवर्ड म्हणजे कोणतं रिटर्न? सेल्स रिटर्न. मग आपण सेल्स लिहिलं आहे का? नाही. पहिलं सेल्स लिहून घे. किती आहे सेल्स? 35,000. कुठे येतं सेल्स? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सर्वात वरती बाय सेल्स. किती आहे? 35,000. आता काय करणार तुम्ही त्यातनं? लेस रिटर्न. लेस रिटर्न किती? 1,750. आणि इथे तुमचं लेस रिटर्न. ओके. किती आलं लेस रिटर्न? 1,750. मग 35,000मधून 1,750 मायनस केले तर किती येणार बाहेर? 33,250. ओके. आले इथपर्यंत? झालं लेस रिटर्न इनवर्ड. त्यानंतर काय आहे? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग काय आपली? ॲसेट. आणि त्याच्यावरती टिक मार्क आहे का? नाही आहे. त्यामुळे अमाऊंट कुठं जाणार? डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला. किती आहे लँड अँड बिल्डिंग? 20,000. या बॅलन्स शीटला इथं प्लांट अँड मशिनरीला एक लाईन सोडणार. त्यानंतर येणार तुमचं लँड अँड बिल्डिंग. किती आहे लँड अँड बिल्डिंग? 20,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक किती आहे? 7,300. कॅश काय तुमची? ॲसेट. या बॅलन्स शीटला कॅश ॲट बँक किती? 7,300. ओके. झालं डेबिट साईड. आता काय राहिलं? करंट अकाउंट. तर लक्षात ठेवा, करंट अकाउंट जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आलं तर करंट अकाउंटच्या कुठे लिहायचं? डेबिट साईडला. अँड करंट अकाउंट जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलं तर करंट अकाउंटच्या कुठे लिहायचं? ते क्रेडिट साईडला. ओके. करंट अकाउंट किती? 2,100 आणि 600. ओके. बघा हे करंट अकाउंट आहे. जर करंट अकाउंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलं तर करंट अकाउंटमध्ये क्रेडिटला लिहिणार. जर करंट अकाउंट ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आलं तर करंटमध्ये कुठं लिहिणार? डेबिट साईडला. आता बघा करंट अकाउंट कुठे आहे? डेबिट साईडला आले ट्रायल बॅलन्सच्या. किती? 2,100 आणि 600. तर करंट अकाउंटमध्ये कुठं लिहिणार आपण? डेबिट साईडला.
ओके. आता बघा सर्वात वरती लिहिणार तू काय लिहिणार सर्वात वरती येणार तुमचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. आणि जर करंट अकाउंट क्रेडिट साईडला आलं असेल तर आपण कुठं लिहिणार करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग काय लिहिलं असतं आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. डेबिटला आलं तर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, क्रेडिटला आलं तर बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. लक्षात ठेवा डेबिटला आलं तर डेबिटला लिहायचं, क्रेडिटला आलं तर क्रेडिटला. झालं करंट अकाउंटच्या दोघांचं लिहिलं त्यांच्या नावाखाली. त्यानंतर रिटर्न क्रेडिट साईडला रिटर्न आउटवर्ड म्हणजे कोणतं रिटर्न आहे परचेस रिटर्न किती 1250. मग या ट्रेडिंगला परचेसमधून काय करणार रिटर्न ॲड करणार का लेस करणार काय करणार परचेसमधून लेस किती आहे 1250. ओके. मग 20,000मधून 1250 गेले तर बॅलन्स किती उरणार बाहेर 18,750. रिटर्न काय करतो आपण लेस करतो. ओके. आली इथपर्यंत. त्यानंतर पुढचं काय क्रेडिटर्स काय आपली लायबिलिटी किती आहे क्रेडिटर्स 15,700. या बॅलन्स शीटला क्रेडिटर्स किती आहेत 15,700. ओके. नेक्स्ट क्रेडिटर्स नंतर कोण आहे सेल्सचं आपण पहिलेच लिहून घेतलं. त्यानंतर कोण आहे आर डी डी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहे म्हणजे आर डी डी कुठं जाते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मी या प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिटला काय आणलं तुमची बाय आर डी डी. वरती आपण एक लाईन सोडतो. त्यानंतर काय आणणार तुमची बाय आर डी डी किती 250. झालं आर डी डी नंतर काय कॅपिटल अकाउंट. आता मी मागाशी सांगितलं होतं की जेव्हा प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट येईल तेव्हा कॅपिटलला हात लावायचा नाही. म्हणजे कॅपिटल आहे तसं उचलायचं आणि कुठं टाकणार लॅबिलिटीला. त्याला जागा वगैरे सोडायची नाही. तर बघा कॅपिटल किती आहे मनीषचं 35,000 आणि तुषारचं किती आहे 12,000. मग या बॅलन्स शीटला सर्वात वरती तुमचं काय येणार कॅपिटल अकाउंट. ओके. त्यानंतर दोघांची नावं मनीष अँड तुषार. ओके. जागा सोडायची नाही कारण आपण जे काय करणार ते कुठं करणार करंट अकाउंटमध्ये. कॅपिटल आहे तसंच लिहायचं. मग इथं येणार दोघांचं कॅपिटल किती आहे 35,000 अँड 12,000 आणि त्याची टोटल किती येते बाहेर 47,000. कळलं करंट अकाउंट आलं तर कॅपिटल कसं लिहायचं डायरेक्ट कॅपिटल अकाउंट त्याखाली मनीष तुषार दोघांचं इनर कॉलमला कॅपिटल आणि त्याची टोटल बाहेर आउटर कॉलमला. ओके. मनीषचं 35 आणि तुषारचं किती आहे 12,000 आणि बाहेर टोटल किती आली 47,000. ओके. इथपर्यंत कळलं. करंट अकाउंट असेल तर सेपरेट ओपन करायचं कॅपिटल आहे तसंच कुठं लिहिणार लॅबिलिटीला. ओके. आणि करंट अकाउंट जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेल तर लिहिणार कुठं डेबिट साईडला आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर लिहिणार कुठं क्रेडिटला काय टू बॅलन्स ब्रॉड डाऊन अँड बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. झालं. त्यानंतर आता काय करणार आपण ॲडजस्टमेंट. तर सर्वात पहिले ॲडजस्टमेंट काय क्लोजिंग स्टॉक कुठले येतो क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला अँड ॲसेटला. या ट्रेडिंगला काय नाही तुमचं बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे 18,500 आणि सेकंड इफेक्ट कुठं जाणार बॅलन्स शीटला काय नाही तुमचं बाय क्लोजिंग स्टॉक किती अमाऊंट येणार सेम 18,500. ओके. नेक्स्ट काय अनपेड वेजेस 850 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 550. ओके. अनपेड वेजेस आणि आउटस्टँडिंग वेजेस एकच आपल्याला पैसे द्यायचे त्यामुळे आपण काय करणार त्यामध्ये ॲड करणार. या वेजेसमध्ये ॲड करू किती 850 वेजेसच्या खाली ॲड काय लिहितो आपण ॲड आउटस्टँडिंग. ओके. किती आहेत 850. मग 4,250 आणि 850 किती होणार 5,100. ओके. अँड सेम सॅलरी किती आउटस्टँडिंग 550. मग सॅलरीवरती या इथं पण काय करणार ॲड आउटस्टँडिंग किती 550. ओके. मग 1,350 प्लस 550 किती येतील बाहेर 1,900. ओके. आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड करतो. वेजेसमध्ये ॲड केले आणि सॅलरीमध्ये काय केले ॲड केले. आता आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट अनपेड आहे आउटस्टँडिंग आहे म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे. ओके. मग जर आपल्याला पैसे द्यायचे तर आपली काय येते लायबिलिटी. माझं सेकंड इफेक्ट कुठं जाणार लायबिलिटीला. मी या लायबिलिटीमध्ये काय लिहिणार आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. ओके. वेजेस किती आहेत 850 आणि आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 550. दोघांची टोटल किती होणार 1,400. ओके.
तर पैसे द्यायचेत म्हणजे आपली काय ती लॅबिलिटी. त्यामुळे कुठं लिहिणार लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस किती 850 आहेत अँड सॅलरी किती आहे 550. जेवढा आउटस्टँडिंग अमाऊंट आहे तेवढीच कुठे येते लॅबिलिटीला येते. ओके, इथपर्यंत झालं. आता नेक्स्ट काय, राईट ऑफ 200 ॲज अ बॅड डेब्ट्स अँड 5% रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन सन्ड्री डेटर्स. ओके, आता बघा बॅड डेब्ट्स आणि RDD असेल तर सर्वात पहिलं काय लेस करतो आपण बॅड डेब्ट्स. ओके, या डेटर्सवरती डेटर्समध्ये सर्वात पहिलं काय लिहिणार लेस बॅड डेब्ट्स. ओके, किती बॅड डेब्ट्स 200. मग 14,100मधून 200 काय केलं आपण मायनस केलं तर किती उरणार 13,900. ओके, हे कळलं का. पहिलं डेटर्स किती होते 14,100. बॅड डेब्ट्स आणि RDD मधलं आपण सर्वात पहिलं काय लेस करतो बॅड डेब्ट्स. त्यानंतर काय लेस करणार RDD. आता RDD किती काढायची आपल्याला 5% काढायची. ओके, मग लेस RDD 5% कशावर काढणार 14,100वरती का 13,900वरती. कशावरती काढणार लक्षात ठेवा RDD नेहमी कशावर काढतो जी लेस करून अमाऊंट येते तिच्यावरती. म्हणजे कितीवर काढणार 13,900वरती. मग कसं काढणार 13,900 इंटू किती टक्के 5%. मग 13,900 इंटू 5 डिवायडेड बाय 100. ओके, 13,900 इंटू 5 डिवायडेड बाय 100. ओके, कॅल्क्युलेट करा बघा बरं किती अमाऊंट येते 695 येते. ओके, कॅल्क्युलेट करून चेक करा 13,900 इंटू 5 डिवायडेड बाय 100. आणि आता हे काय करणार RDD लेस करणार. बाहेर किती अमाऊंट येईल 13,205. ओके, 13,900मधून 795 मायनस केले तर किती राहणार 13,205. आता त्याचा फर्स्ट इफेक्ट झाले. सेकंड इफेक्ट बॅड डेब्ट्स आणि RDD आपला काय लॉस. लॉस कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. बॅड डेब्ट्स किती आहेत 200 आणि RDD किती आहे 695. मी या P&Lला. ओके, काय नाही तुमचं 2 बॅड डेब्ट्स अँड 2 काय येणार तुमची RDD. ओके, 2 बॅड डेब्ट्स अँड 2 RDD किती आहे 200 अँड 695. ओके, कळले इथपर्यंत 2 इफेक्ट झाले. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट काय आहे प्रोव्हाइड डेप्रिशिएशन 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिशिएशन किती 10% आहे. या बॅलन्स शीटला मशिनरीमधून काय करणार 10% लेस करणार. आता 15,000चे 10% सिम्पल कसं काढणार 1 0 कट करा. 15,000चा 1 0 कट केला तर किती राहणार 1,500. मग काय लिहिणार लेस डेप्रिशिएशन 1,500. ओके, मग 15,000मधून 1,500 रुपये गेले तर किती राहणार 13,500. ओके, किती राहिले तुमचे 13,500. ओके, हा झाला एक इफेक्ट. सेकंड इफेक्ट डेप्रिशिएशन काय आपला लॉस. मग लॉस कुठे जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. या काय लिहिणार टू डेप्रिशिएशन ऑन कशावरती होतं मशिनरीवरती. डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती 1,500. ओके, ऑल ॲडजस्टमेंट झालं क्लिअर. ओके, सेकंड 2 इफेक्ट देऊन झाली का चेक करत जाऊ त्याशिवाय प्रॉब्लेम टॅली होणार नाही. ओके, नवीन फक्त काय होतं इथं करंट अकाउंट. करंट अकाउंटचं कळलं सेपरेट अकाउंट तयार करायचं कॅपिटल आयचं उचलून लॅबिलिटीला लिहायचं. जर करंट अकाउंट ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेल तर करंट अकाउंटमध्ये डेबिटला लिहायचं. जर करंट अकाउंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर करंट अकाउंटमध्ये कुठं लिहिणार क्रेडिट साईडला. ओके, गॉट इट. आता या टॅली करायचं. तर बघा रेग्युलर प्रॉब्लेम ॲज इट इज टॅली करायचं. ओके, फक्त लास्टला चेंज करायचं ते सांगतो मी काय करायचं. आता बघा ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे. कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या टोटल किती येते 51,750. सेम कुठं लिहितो आपण तीच डेबिट साईडला. ओके, आता या 51,750मधून काय करणार वरचं काय करणार मायनस. मायनस करून किती अमाऊंट येते 17,900. ओके, चेक करा मायनस करून 17,900. हा काय आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे काय हा ग्रॉस प्रॉफिट. काय आपला ग्रॉस प्रॉफिट. मग 2 ग्रॉस प्रॉफिट काय लिहिणार कॅरीड डाऊन. ओके, किती आला ग्रॉस प्रॉफिट 17,900. आता प्रॉफिट झाला त्यामुळे कुठं टाकणार प्रॉफिट अँड लॉसला डेबिट का क्रेडिटला टाकणार. किती 17,900. प्रॉफिट झाला त्यामुळे कोणत्या साईडला येणार क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट तिथं कॅरीड डाऊन होतं इथं काय येणार ब्रॉड डाऊन 17,900. ओके, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 17,000 किती आलं 900. ओके, आता सेम बघा P&Lची कोणती साईड मोठी आहे डेबिट साईड का क्रेडिट साईड. कोणती मोठी आहे क्रेडिट. घ्या टोटल मग किती येते 17,900 आणि 250 किती होतात 18,150. सेम टोटल किती येणार 18,900
18,150. ओके, आता 18,150मधून वरचं सगळं काय करणार आपण मायनस करणार. किती येते मायनस करून 11,105. ओके, किती आलं मायनस करून 11,105. आता बघा आपल्याला रेशो दिला आहे प्रॉब्लेममध्ये, सर्वात वरती दिलं होतं 3/5 अँड 2/5. ओके, म्हणजेच काय 3:2. नेहमी बेस चेक करतो, बेस सेम असेल तर फक्त काय घ्यायचं वरच्या आकडे घ्यायचे. म्हणजे किती येणार रेशो 3:2. म्हणजे आपल्याला किती तुकडे करायचे त्याचे 5 तुकडे करायचे. 3 आणि 2 किती होतात 5. मग कसं करणार 11,105 डिवायडेड बाय 5. ओके, इंटू किती करणार पहिला तुकडा किती आहे 3. मग 11,105 डिवाइड बाय 5 इंटू किती करणार 3. आता प्रॉफिट झाला का लॉस झाला काय तुमचा प्रॉफिट. ओके, त्यामुळं काय लिहिणार तुम्ही टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. ओके, मनीष अँड तुषार. आता मनीषला किती मिळणार कसे काढणार 11,105 डिवाइड बाय 5 इंटू 3 किती येतात 6,763. आणि मनीषचं कसं करणार 11,105 डिवाइड बाय 5 इंटू 2 किती येणार 4,442. ओके, कॅल्क्युलेट करून चेक करा. आपल्याला काय करायचं 11,105 रेशोमध्ये वाटायचे कोणत्या 3:2 मध्ये. ओके, आली इथपर्यंत डिवाइड केलं आपण. आता आपण काय करायचो प्रॉफिट होईल तर कॅपिटलमध्ये ॲड करायचो आणि लॉस झालं तर कॅपिटलमधून काय करायचो लेस करायचो. पण आता आपल्याकडे कोणता अकाउंट आहे करंट अकाउंट. जेव्हा करंट अकाउंट असेल तेव्हा कॅपिटलमध्ये काय करायचं नाही. जे काय करायचं ते कुठे करणार करंट अकाउंटमध्ये. मग आता हा प्रॉफिट उचलायचा आणि कुठे टाकणार करंट अकाउंटला. तर या करंट अकाउंटला आता बघा कॅपिटल अकाउंट आपण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये शिकलो होतो. ओके, कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट. मी तुम्हाला तेव्हा एक गोष्ट सांगितली होती की पार्टनर्सचं कॅपिटल डेबिटला कमी होतं आणि क्रेडिटला वाढतं. ओके, काय होतं पार्टनर्सचं कॅपिटल डेबिटला काय होतं कमी होतं आणि क्रेडिटला वाढतं. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा. पार्टनर्सचं कॅपिटल डेबिटला काय होतं कमी आणि क्रेडिटला काय होतं वाढतं. आता प्रॉफिट झालं आपल्याला म्हणजे कॅपिटल वाढणार का कमी होणार. ओके, प्रॉफिट झालं कॅपिटल काय होतं वाढतं का कमी होतं का होणार कॅपिटल वाढणार कारण पार्टनर्सला काय झालं आहे प्रॉफिट. मग आपण करंटमध्ये डेबिटला लिहायचं प्रॉफिट का क्रेडिटला लिहिणार कुठं लिहिणार क्रेडिट साईडला. मी या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ओके, मनीषचं किती आहे 6,763 आणि तुषारचं किती आहे 4,442. ओके, जर लॉस झाला असतं तर आपण कुठं लिहिलं असता डेबिटला टू नेट लॉस ब्रॉट डाऊन. ओके, हे कळलं. पार्टनर्सचं कॅपिटल असू द्या किंवा करंट असू द्या डेबिटला कमी होतं क्रेडिटला वाढतं. ओके, तर बघा आपण डायरेक्ट कॅपिटल बॅलन्स शीटला लायबिलिटीमध्ये प्रॉफिट ऑर लॉस ॲडलेस करत होतो पण आता कुठं करणार करंट अकाउंटमध्ये. हे फक्त कधी करायचं करंट अकाउंट असेल तर. ओके, आता चला करंट अकाउंट टॅली करायचं. करंट अकाउंटची कोणती साईड मोठी आहे क्रेडिट घ्या टोटल. ओके, तर तुषारचं पण आली. आता 30 टोटल आपण कुठे लिहिणार डेबिट साईडला. ओके, आता डेबिटला पहिलं मनीषचा भाग. मनीषचं किती आहे टोटल 6,763. त्यातून वरचं काय करणार 2,100 मायनस करणार. किती अमाऊंट इथे 4,563. ओके, किती अमाऊंट इथे 4,563. त्यानंतर तुषारचं 4,442 मधून 600 काय करणार आपण लेस करणार. किती अमाऊंटवरती 3,842. ओके, तर हा झाला क्लोजिंग बॅलन्स. वरती आपल्याला ओपनिंग बॅलन्स होता आता काय झाला क्लोजिंग. मग त्याला नाव काय देणार इथं काय करणार टू बॅलन्स काय लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन का कॅरीड डाऊन. काय येणार तुमचं ब्रॉट डाऊन का कॅरीड डाऊन येणार कॅरीड डाऊन. ओके, सुरुवातीला काय लिहितो आपण ब्रॉट डाऊन आणि लास्टला काय लिहितो आपण कॅरीड डाऊन. ओके, झालं. तर कसं केलं क्रेडिट साईड मोठी होती त्यामुळे क्रेडिटची काय घेतली टोटल तीच कुठं लिहिली आपण डेबिट साईडला आणि वरचं काय केलं त्यातून मायनस. तर बॅलन्स किती उरला 4,563 अँड तुषारचा किती उरला 3,842. ओके, इथपर्यंत आले. आता इथं लक्षात ठेवा जर पार्टनर्सची करंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असेल. ओके, पार्टनर्स करंटची क्रेडिट साईड मोठी असेल म्हणजे काय कॅपिटलचा बॅलन्स कसा आहे प्लसमध्ये. ओके, म्हणजे हा जो काय बॅलन्स उरला आहे शेवटला एवढे पैसे पार्टनर्सला द्यायचे कारण पार्टनर्सची क्रेडिट साईड काय होती मोठी म्हणजे त्यांनी आणलेले पैसे जास्त आहेत. ओके, तर हे एवढे पैसे काय करायचं आपल्याला पार्टनर्सला रिटर्न द्यायचे म्हणजे कुठे लिहिणार तुम्ही लॅबिलिटीला. ओके, आणि जर समजा असं कधी झालं की
करंट अकाउंटची डेबिट साईड मोठी आली. ओके, डेबिट मोठी म्हणजे पार्टनरकडनं पैसे मागवायचे, मग पैसे बिझनेसला मिळणार आहेत, त्यामुळे मग कुठं लिहिलं असतं ॲसेट साईडला. ओके, कशा लक्षात ठेवणार, जर पार्टनर्स करंटची क्रेडिट साईड मोठी असेल तर कुठं लिहिणार बॅलन्स लायबिलिटीला, आणि जर पार्टनर करंटची डेबिट साईड मोठी असेल तर बॅलन्स कुठं लिहिणार ॲसेटला. आता कोणती साईड मोठी होती, क्रेडिट साईड मोठी होती, आपण क्रेडिटची टोटल घेतली. ओके, म्हणजे आता बॅलन्स कुठं लिहायचा आपण लायबिलिटीला. मग किती बॅलन्स, मनीषचा 4,563 आणि तुषारचं किती आहे 3,842. ओके, मग या बॅलन्स शीटला इथं काय लिहिणार पार्टनर्स करंट अकाउंट, जसं कॅपिटल लिहिलं तसंच काय येणार पार्टनर्स करंट, दोघांचं कॅपिटल. मनीषचं किती आहे 4,563 आणि तुषारचं किती आहे 3,842. ओके, करंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी होती त्यामुळे आपण बॅलन्स कुठं लिहिला लायबिलिटीला. जर डेबिट साईड मोठी असते तर बॅलन्स कुठं लिहिला असता ॲसेट साईडला. ठीक आहे, दोघांची टोटल ओके किती आले 8,405. ओके, झाला प्रॉब्लेम. आपण काय करत होतो, प्रॉफिट डायरेक्ट कॅपिटलमध्ये ॲड करत होतो आणि टोटल बाहेर घेत होतो, पण आता काय केलं, कॅपिटल आहे तसं लिहिलं, प्रॉफिट कुठे ॲड केलं डायरेक्ट करंट अकाउंटला. ओके, लॉस झालं तरी सेम. ओके, जेव्हा जेव्हा करंट अकाउंट येईल तेव्हा कॅपिटलला हात लावायचा नाही, जे काय करायचं ते कशात करणार करंट अकाउंटमध्ये, आणि उरलेला बॅलन्स कुठे टाकणार ॲसेटला और लायबिलिटीला. डेबिट मोठी असेल तर ॲसेटला, क्रेडिट साईड मोठी असेल तर लायबिलिटीला. ओके, टाकलं लायबिलिटीला, झालं सगळं. इनर कॉलमचं आउटरला घेतलं सगळ्या फिगर. आता काय करणार आपण टॅली करणार. तर बघा लायबिलिटीची टोटल किती येते 72,505 अँड ॲसेट साईडची किती येते 72,505. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे राईट आहे, दोन्ही टोटल सेम आल्या. ओके, फक्त चेंजेस काय होतं इथं करंट अकाउंट. हा सिंपल प्रॉब्लेम होता. नेक्स्ट लेक्चरला आपण करंट अकाउंटचा थोडा हाय प्रॉब्लेम घेऊ. ओके, परत एकदा प्रॉब्लेम नीट बघा अँड सॉल्व करा. ओके, थँक्यू.